protocol. When CGI came to Maharashtra, Maharashtra government miserably failed to follow the protocol which is mentioned in Article 142 of Constitution of India. महाराष्ट्र शासनाने या प्रोटोकॉलचं फॉलोअप न घेतल्यामुळे सरन्यायाधीश महोदय श्रीयुत भूषण गवई साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये खेद व्यक्त केल्यानंतर महाराष्ट्र शासनाचे सचिव आणि पोलीस प्रमुख हे धावत जाऊन काहीतरी फॉर्मॅलिटी करण्याचा प्रयत्न केला, परंतु मेन कार्यक्रमामध्ये त्यांनी प्रोटोकॉल फॉलो केला नाही. म्हणून बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी एक रिट दाखल केली, अर्ज दाखल केलेला आहे. या महाराष्ट्राला जर छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कार पाहिजे ही कंपल्सरी आहे. कारण आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी पालखीला खंदा देण्यासाठी सर्वांना कार्यकर्त्यांना बोलवलं होतं, दलितांना बोलवलं होतं. आणि त्यावेळेला जेव्हा त्यांना सांगण्यात आलं की यांना बोलू नका, हे दलित आहेत, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी तो विरोध डावलून यांच्या हाताने जर मूर्ती, देवाची मूर्ती घडत असेल तर खंदा दिल्याने त्यांची मूर्ती भंग होत नाही. हाच याचा महाराष्ट्र आहे, हा छत्रपतीचा महाराष्ट्र आहे. छत्रपतीचा महाराष्ट्र पुन्हा जाती विरहित बनवण्यासाठी सैनिक समाज पार्टी कटिबद्ध आहे. कारण सैनिक समाज पार्टी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याच्या वंशजाची आहे. आता जो मनुवाद आणि जातीभेद चालू आहे, देशाच्या सर्वोच्च पदावर जाणाऱ्या व्यक्तीला सुद्धा जर या भेदभावाला तोंड द्यावं लागत असेल तर एवढी मोठी लांछनास्पद गोष्टच होऊ शकत नाही. महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडून झालेली ही चूक माफ करण्याजोगी नाही. म्हणून सैनिक समाज पार्टीने आपला विरोध दर्शविलेला आहे. तसंच सैनिक समाज पार्टीची पुढची वाटचाल अशी आहे की जाती गणना यालाच महाराष्ट्र सैनिक समाज पार्टीचा विरोध आहे. कारण जाती गणना करणं म्हणजे भेदभाव करणं आहे. जातीनिहाय आरक्षण देणं म्हणजे हा सुद्धा भेदभाव आहे. त्यासाठी आमचा हा सैनिक समाज पार्टीचा जो आयडिओलॉजी आहे, जी आयडिओलॉजी आहे ती जातीला नष्ट करायचा आहे. कारण सैन्यामध्ये जातीनुसार कोणतंही प्रमोशन अवलंबून नसतं. सैन्यामध्ये सर्व एकाच जातीचे असतात आणि सर्वांची जात म्हणजे मानव जात आणि तीच मानव जात म्हणजे सैनिक समाज. सैनिक समाज ही एकमेव जात आहे आणि हिचा दृढ महाराष्ट्रामध्ये करायचं आहे. निवडणुकीच्या माध्यमातून सुद्धा करायचं आहे. निवडणुकीमध्ये आरक्षण आहे, जातीन्याय आहे, या गोष्टीला फाटा द्यायचा आहे. सैनिक समाज पार्टी निवडणुकीमध्ये समान तिकिटाचं वाटप करून लढाई करणार आहे आणि तोच महाराष्ट्रातील समाज या सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीला मान्यता देत चालला आहे, स्वीकार करत चालला आहे. आणि म्हणून सैनिक समाज पार्टी ही एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करणारी एक आयडिओलॉजी, विचारधारा पुढे आलेली आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टी तर्फे महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या लोकांना धन्यवाद आणि सर्वांचं या सैनिक समाजामध्ये
मानव जातीमध्ये स्वागत करण्यात येत आहे. धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.